विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मुंबई पोलीस भरतीच्या पेपरच्या निमित्ताने व उर्वरित पेपरच्या निमित्ताने SRPF कारागृहाचे पेपर अजून बाकी आहेत, चालकचे पेपर बाकी आहेत. इतकंच काय तर सरळ सेवेच्या बऱ्याच परीक्षा महाराष्ट्रामध्ये आता येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये भूगोल हा एक महत्वाचा विषय आहे. मग भूगोल मधले या वर्षीच्या पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेले जे पेपर आहेत त्या सर्व पेपर मधले आपण भूगोलाचे प्रश्न एकत्र केलेले आहेत, जेणेकरून ताजे लेटेस्ट प्रश्न जर आपल्या डोळ्यासमोर आले तर भूगोलची संपूर्ण रिव्हिजन होईल. मग आता आपण काही मिनिटात भूगोलची कंप्लीट रिव्हिजन करणार आहोत. रॅपिड रिव्हिजन आहे, वन लाइनर रिव्हिजन आहे. चला, तुम्ही तयार आहात का? कारण ही सगळी माहिती तुमच्या कामाची आहे आणि तुमच्या कामाचा माणूस दररोज तुमच्यासाठी हे घेऊन येत आहे. चलो सुरुवात करू आपण. महाराष्ट्र आणि भारत असा एकत्रित भूगोलाचे प्रश्न एकत्र केलेत. सगळ्या जिल्ह्यांमध्ये आलेले प्रश्न आपण एकत्र केलेले आहेत. चला बघूया. भाग 1 पहिल्यांदा महाराष्ट्र भूगोल आपण बघूया. ओके, आता बघा ठाणे शहर पोलीस मध्ये जे प्रश्न आले होते. पहिला प्रश्न आहे, अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याला सगळ्यांना माहित आहे पालघर जिल्ह्यामध्ये हा अर्नाळा जो सागरी किल्ला आहे तो येतो. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? अर्थातच शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र कोणत्या नदीचे आहे? मित्रांनो, गोदावरी नदीचे आहे. गोदावरी नदी ही आपल्या महाराष्ट्रात उगम पावणारी, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी आपल्या दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे. ही नदी भारतातील 5 राज्यांमध्ये प्रत्यक्ष वाहते. तिच्या उपनद्यांचा विचार केला तर तसं 7 राज्यांमध्ये व 1 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाणलोट क्षेत्र या नदीचं आहे. त्याबरोबरच गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे. इतकंच नाही तर दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे. म्हणूनच या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असं आपण बोलतो. आता भारतातील पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने सगळ्यात मोठी नदी मित्रांनो कोण? अर्थातच गंगा आहे आणि 2 नंबरला गोदावरी आहे. चला, नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात PM मित्रा पार्कच्या पायाभरणीचा शुभारंभ केला? PM प्राईम मिनिस्टर मित्रा पार्क मित्रांनो तो अमरावती येथे झालेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अमरावती, PM मित्रा पार्क अमरावती लक्षात राहू द्या. चला पुढे. मुंबई येथे मुख्यालय असलेले रेल्वे झोन कोणते? अर्थातच महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे प्रमुख 2 झोन आहेत. एक आहे पश्चिम झोन आणि एक आहे मध्य रेल्वे झोन. पश्चिम रेल्वे झोन आणि मध्य रेल्वे झोन. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांना लागून आहे? अर्थातच 6 राज्यांना लागून आहे. सर्वाधिक जास्त सीमा कुठल्या राज्याला आहे? मध्य प्रदेशला आहे. जवळपास 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते. त्याच्यानंतर सर्वात कमी सीमा कुठल्या राज्याला आहे? गोवा या राज्याला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे. पुढे बघूया. आता बघा नवी मुंबई पोलीस मध्ये भूगोलाचे काय प्रश्न आले होते. चला पटापट. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी अर्थातच गोदावरी नदी आहे. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे? अर्थातच फणसाड येथे हे अभयारण्य आहे. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? खूप महत्वाचा प्रश्न. 29 आणि 29वी महानगरपालिका कुठली आहे? आपल्या सर्वांना माहित आहे, जालना आहे. महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? अर्थातच ठाणे जिल्हा. किती आहेत? 6 आहेत. आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा ठाणे ग्रामीण पोलीसला काय प्रश्न आला होता? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? आता इथे पर्यायामध्ये पुणे, जालना, गोंदिया आणि बुलढाणा. अर्थातच यामध्ये सर्वात जास्त कोण येईल? पुणे येईल. ऍज कम्पेअर टू जालना, गोंदिया आणि बुलढाणा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे हे त्यामध्ये मोठं येईल. चला पुढे बघूया. पुणे शहर पोलीस मध्ये भूगोलाचे काय प्रश्न आले होते? पुणे शहरचा जो पेपर आहे त्यामधले प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता? अर्थातच सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा आहे, बरं का, विसरू नका. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? मित्रांनो, मुळा नदी. आता बऱ्याच वेळा
मुलांना वाटलं की मुळा नदी ही पुण्यामधली मुळामुठ आहे, ती भीमा नदीची उपनदी आहे, तिचा आणि गोदावरीचा संबंध येणार नाही. बऱ्याच जणांनी मुळा उत्तर लिहिलं. पण मराठवाड्यामध्ये म्हणजेच गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यामध्ये मुळा ही नदी आहे. म्हणजे जशी पुण्यामध्ये मुळा आहे तशीच त्या ठिकाणी गोदावरीच्या उपनद्यांमध्ये पण मुळा आहे. म्हणजे मुळा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. पण ही जी भादसा नदी आहे ही कोकणातली नदी आहे. त्यामुळं कोकणातल्या नदीचा मुळा किंवा गोदावरी नदीशी संबंध येणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे भादसा. भादसा नदी गोदावरी नदीची उपनदी नाही, हे लक्षात घ्या. ती कोकणामधली नदी येते. चलो पुढे. वर्धा पोलीस मध्ये भूगोलाचे काय प्रश्न आले होते पहा. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? आपल्याला माहित आहे समृद्धी महामार्गाचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एकूण 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. याची सुरुवात होते नागपूर आणि याचा एंड होतो ठाणे. नागपूर ते ठाणे हा प्रवास करताना टोटल 10 जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जातो. मग आता नागपूर पासून खाली 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 येतोय. ठीक आहे. मग यामध्ये चंद्रपूरचा संबंध येत नाही. मग दिलेले जे पर्याय होते त्या पर्यायामध्ये चंद्रपूर होता. मला सांगा मित्रांनो, समृद्धी महामार्गाचा चंद्रपूरशी संबंध येईल का? बिलकुल येणार नाही. त्यामुळं चंद्रपूर मधून हा महामार्ग जात नाही. नागपूर पासून खाली आपल्याला ठाण्यापर्यंत यायचं आहे. चंद्रपूरचा अजिबात संबंध नाही. म्हणून चंद्रपूर हे त्याचं उत्तर होतं, कारण तिथे समृद्धी महामार्ग जात नाही. प्रश्न नीट वाचायचे बरं का. प्रश्न वाचताना जर गणला ना कार्यक्रम फसला, लक्षात ठेवा. चला, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? वर्धा जिल्हा आणि गावाचं नाव आहे समुद्रपूर. तालुक्यातील वायगाव हे गाव आहे. हळद उत्पन्नासाठी हे फेमस आहे. पुढे घ्या. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही वर्धा जिल्ह्याला लागून नाही? आता इथं भंडारा हा ऑप्शन आहे. अर्थातच भंडारा हा वर्धा जिल्ह्याला लागून नाही. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? याचं उत्तर 8 आहे. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे? आपल्याला माहित आहे बोर व्याघ्र प्रकल्प. या महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ओके. महाराष्ट्रामध्ये असा एक व्याघ्र प्रकल्प आहे, तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये एकत्रित आहे. तो आहे पेंच. ओके. सो तेही आपल्याला माहित पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला व्याघ्र प्रकल्प कोण? ओके. आता मला सांगा, या भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? 1973 मध्ये झाली. ओके. जे सांकला आहेत त्यांना आपण टायगर मॅन बोलतो. ह्या सांकला नावाच्या व्यक्तीनं या टायगर प्रोजेक्टची सुरुवात केली. आता या भारतामध्ये सर्वात जास्त वाघ कुठल्या राज्यात आहेत? मित्रांनो, ते उत्तर आहे मध्य प्रदेश. कारण मध्य प्रदेश ही भारताची व्याघ्र राजधानी आहे. सर्वात जास्त वाघ हे मध्य प्रदेशमध्ये आहेत. जवळपास 9 व्याघ्र प्रकल्प तिथे आहेत. आणि संबंध भारतात सध्या टोटल व्याघ्र प्रकल्प किती हा पण प्रश्न आलेला आहे. तर त्याचं उत्तर 58 आहे. आणि 58वा व्याघ्र प्रकल्प सुद्धा हा मध्य प्रदेश मधला आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा 58वा व्याघ्र प्रकल्प कुठला? त्याचं नाव तुम्ही झापूक झुपूक सांगायचं कमेंट करून. ठीक आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी वर्धा जिल्ह्यातून जात नाही? मित्रांनो, वैनगंगा नदी वर्धा जिल्ह्यातून जात नाही. पर्यायानुसार त्याचं उत्तर आहे. आपण सगळे पर्याय घेतले नाहीत, पटापट फक्त 1 लाइनर घेतलेले. ठीक आहे. चला पुढे. पुणे लोहमार्ग पोलीस भूगोलाचे काय प्रश्न आले होते? सह्याद्री पर्वत रांगेला दुसरं नाव काय? मित्रांनो, पश्चिम घाट. सह्याद्री पर्वत रांगेचं दुसरं नाव पश्चिम घाट. युनेस्को मध्ये सहभाग आहे पश्चिम घाटाचा, लक्षात ठेवा. आता पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 राज्यामध्ये पसरलाय? आता सांगितलं, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. समृद्धी महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? मुंबई आणि नागपूरला जोडतो. महाराष्ट्रातील नाणेघाट कोणत्या पर्वत रांगेत आहे? नाणेघाट कोणत्या पर्वत रांगेत आहे? अहो, सह्याद्रीमध्ये आहे. आता तुम्ही मला नाणेघाट कोणत्या 2 शहरांना जोडतो कमेंट करून सांगायचं. नाणेघाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? झापूक झुपूक कमेंट करायची. चला पुढे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे आहे? आता हे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे, लक्षात ठेवा. उल्कापातामुळे, बरोबर आहे. हजारो वर्षापूर्वी उल्कापात झाला होता आणि त्यामध्ये हे सरोवर तयार झालेलं आहे. खूप महत्वाचा विषय आहे. बघा,
आता चंद्रपूरला काय प्रश्न आले होते पाहूया. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? दरकेसा हे गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात मित्रांनो. मला महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवसागर म्हणतात. काय म्हणतात? शिवसागर म्हणतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूरला लागून नाही? अर्थातच भंडारा जिल्ह्याची सीमा चंद्रपूरला लागून नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते? वैनगंगा. वैनगंगा नदी विभाजित करते. खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? पर्यायानुसार उत्तर होतं तापी. ही तापी नदी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहते. आता बघा, नागपूर ग्रामीण पोलीस मध्ये काय प्रश्न आले होते? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे? 72.6 ते 80.9 अशा पद्धतीनं हा आपला रेखावृत्तीय विस्तार आहे. बघा पुढे, महाराष्ट्रातील कोणता ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय? अर्थातच बेसॉल्ट. बेसॉल्ट हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे, बेसॉल्ट. नागपूर जिल्ह्यातील अंभोरा येथील प्रसिद्ध चैतन्येश्वर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या 5 नाट्यांचा संगम आहे? हे बघा, कन्हान, वैनगंगा, नाग, पेंच अशा पद्धतीचा हा संगम आहे. पुढे आता बघा, वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी कुठली? आता बघा, वर्धा आणि वैनगंगा याच्यापासून प्राणहिता तयार होते. कोण तयार होते? प्राणहिता. आता बालाघाट जिल्हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे? बालाघाट हा कुठल्या गोंदियाच्या कुठल्या? उत्तर दिशेमध्ये आहे. आता पुढे पाहूया, गोंदिया जिल्ह्यास एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? अर्थातच 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेले. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? मित्रांनो, आंध्र प्रदेश पर्यायामध्ये होतं. आंध्र प्रदेशचा समावेश होत नाही, हे लक्षात ठेवा. आता लातूरला काय प्रश्न आलेले पहा. बघा, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? कुठे? ओझर. ओझरला विमान निर्मितीचा कारखाना आहे. लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 15 ऑगस्ट 1982. 15 ऑगस्ट 1982. जिल्ह्यांच्या निर्मितीवर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. पुढे बघा, अकोला शहर काय प्रश्न आलेले पहा. अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही? उत्तर आहे यवतमाळ. उत्तर आहे यवतमाळ, लक्षात घ्या. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? अकोट. उत्तर आहे कोट. अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड केली जाते? कोणत्या पिकाची रे? सोयाबीन. सोयाबीन, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा उत्तर ते दक्षिण असा भौगोलिक क्रम कुठला? उत्तर ते दक्षिण सगळ्यात अगोदर तापी, नंतर गोदावरी, नंतर भीमा, नंतर कृष्णा. उत्तर ते दक्षिण असं जर बोललं तर या पद्धतीने येईल. ठीक आहे. आता वाशिम पोलीस 2026. बघा, बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीवरील जलाशयाचे नाव काय? बुलढाणा जिल्हा आणि जलाशयाचं नाव आहे खडकपूर्णा जलाशय, कारण नदीचं नाव आहे खडकपूर्णा. पुढे बघा, बोथा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बोथा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? 13 तालुके येतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, बीड पोलीस महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? शेकरू. शेकरू. बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने धरण कोणते? उजनी. कोणते? उजनी. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? नाशिक. कुठे भरतो? नाशिक. कुंभमेळा हा नाशिकला भरतो. त्या ठिकाणी बघा, आता अमरावती ग्रामीण पोलीस 2026 ला काय प्रश्न आलेला? आता कुंभमेळ्याचा विषय आहे, तर 2027 ला आपल्या महाराष्ट्रात नाशिकला कुंभमेळा. ओके, सो त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप. कुंभमेळ्यामध्ये अर्धकुंभ, महाकुंभ आणि कुंभ. कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरतो. अर्धकुंभ 6 वर्षांनी भरतो आणि महाकुंभ 144 वर्षांनी भरतो. महाकुंभ मेळावा या भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी भरतो. ठीक आहे. आणि कुंभमेळा हा 4 ठिकाणी भरतो. ठीक आहे. चलो बघा, अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे? आता याच्यामध्ये थोडस जरा या प्रश्नामध्ये गडबड आहे,
त्याच्यामुळे हा प्रश्न आपण त्या ठिकाणी बाजूला ठेवूया. आता खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत? खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत? बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर वनवाणिज्य अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य आणि आंबा बरवा वन्यजीव अभयारण्य, ही सगळी अभयारण्य ही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत. एखादा व्याघ्र प्रकल्प म्हणजे फक्त एक अभयारण्य नसतं, त्याच्या क्षेत्रात येणारी तिथली बरीचशी उद्यानं आणि अभयारण्य असा मिळून तो व्याघ्र प्रकल्प होत असतो. जसं आपल्याला माहित आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तसं हा जो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तो एवढ्या विभागला गेलेला आहे, एवढ्या प्रकारे. आता बघूया बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? नर्मदा. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते. चला पुढे. आता बघा, मुंबई नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती? 701 किलोमीटर. खालीलपैकी कोणती नदी पालघर जिल्ह्यातून वाहत नाही? सावित्री नदी नाही वाहत. पुढे बघा, गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण कोणत्या देशाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले होते? जपान. बघा आता लक्षात घ्या, इथं महत्वाचं आहे, गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधण्यासाठी कुठल्या देशानं मदत केली? जपाननं मदत केली होती. ठीक आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हिमवृषाली प्रसिद्ध आहेत? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. आता जपानचा विषय निघाला म्हणून सांगतो, जी बुलेट ट्रेन आपल्या भारतामध्ये पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडते, ही बुलेट ट्रेन कुठल्या देशाच्या मदतीनं आपण तयार करत आहोत? त्याचं उत्तर सुद्धा जपानच आहे, लक्षात ठेवा. तर आता बघा, पुढीलपैकी कोणते बंदर रत्नागिरी जिल्ह्यात नाही? रेडी हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात. पर्यायावरून आपण ते उत्तर त्या ठिकाणी आहे. आता समुद्र किनाऱ्याशी संबंधित CRZ या संज्ञेचे पूर्ण रूप काय आहे? कोस्टल रेग्युलेशन झोन. आता बघा, CRZ समुद्र किनाऱ्याशी संबंधित विषय आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पूर्ण रूप हा पण एक महत्वाचा भाग आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढे पहा, रायगड पोलीस 2026 महत्वाचा विषय आहे. खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यात नाही? अर्थातच नीरा. पुणे जिल्ह्याशी संबंधित आहे, रायगडचा विषय नाही. आता बघा, महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. दक्षिणेकडून खालून वरती योग्य क्रम लावा. सगळ्यात खाली फोंडा, त्याच्यावर आंबा, त्याच्यावर बोर आणि त्याच्यावर थळ. अशा पद्धतीनं दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला क्रम लावावा लागेल. घाट लक्षात आले पाहिजेत, लोकेशन त्यांचे लक्षात आले पाहिजे. दक्षिणेकडून म्हणजे खालून वर यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात खाली फोंडा, त्याच्यानंतर आंबा, त्याच्यावर बोर, त्याच्यावर थळ, अशा पद्धतीनं घाट येते. आता पहा पुढचा प्रश्न, सोलापूर शहरमध्ये. तर यामध्ये एक लक्षात येते, ज्या जिल्ह्यामध्ये पेपर आहे त्या जिल्ह्यामधल्या भौगोलिक सिच्युएशनवर जास्त प्रश्न विचारले जातात. पण तरी सुद्धा आपण एक आढावा घेतोय की बाबा सगळे पोलीस भरतीचे पेपर आपण एकत्र केले आणि त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न आलेले सगळेच्या सगळे तुमच्या समोर मांडणे हा प्रामाणिक हेतू आहे. हेतू काय आहे? तुम्हाला भूगोलाचे प्रश्न नेमके काय आलेत हे समजावं आणि त्यातून तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. बघा, आता महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जे 1915 ला चालू झालं होतं ते खोपोलीमध्ये आहे, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक. आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जलविद्युत प्रकल्प हा कोयना येथे आहे. आणि महाराष्ट्रातील पहिला स्वदेशी बनावटीचा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो पैठणमध्ये जायकवाडी येथे आहे, जपानच्या मदतीने, मात्र स्वदेशी बनावटीचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता बघा, धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी. आता इथे बघा, माळेश्वर रायगड मध्ये नाही, मात्र त्यांनी सांगितलंय माळेश्वर रायगड, व ती जोडी चुकीची होती. आता अहिल्यानगर शहर पोलीस 2026 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तालुका कोणता? अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे. पूर्वी याचं नाव अहमदनगर होतं आणि यामध्ये राहता तालुका
हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? जळगाव मधून तो जात नाही. पर्याय आपल्याला माहित आहे 10 जिल्ह्यातून जातो, नागपूर पासून ठाण्यापर्यंत. आता बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? ताडोबा अभयारण्य. बरोबर आहे, ताडोबा अभयारण्य हे काय रामसर स्थळ नाही. ठीक आहे, पुढे बघा. आता भारताच्या भूगोलावर काय प्रश्न आलेत महत्वाचे बघा. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र कोणत्या नदीचे आहे? उत्तर काय आहे? गोदावरी. आपल्याला माहित आहे दक्षिण गंगा, वृद्ध गंगा, गोदावरी बद्दलची नावं आहे. आता बघा, खालीलपैकी मिझोराम राज्याची राजधानी कोणती? मिझोराम राज्याची राजधानी आहे आइझॉल. ठीक आहे. आता बघा, टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे भागीरथी या नदीवर बांधले आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडणार? मुंबई ते अहमदाबाद. जपानच्या मदतीनं त्याचं काम चालू आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहराला जोडते? मुंबई ते अहमदाबाद. डबल झालेला क्वेश्चन. आता पहा, खालीलपैकी भारतीय राज्य त्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार जास्तीपासून कमीकडे लावा. म्हणजे सगळ्यात जास्त समुद्र किनारा कुठल्या राज्याला आहे? आपल्याला माहित आहे सगळ्यात जास्त गुजरातला आहे, त्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर आंध्र, त्यानंतर केरळ. ठीक आहे. सो पर्यायानुसार आपण लावून टाकलं. ओके. आता बघा, खालील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची राज्य यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता बघा, या ठिकाणी काझीरंगा आसाम बरोबर आहे, गीर महाराष्ट्र ही जोडी चुकीची आहे. गीर हे महाराष्ट्रात नाही, चुकीची जोडी आहे, लक्षात घ्या. आता बघा, खालील नद्या आणि त्यांचे उगमस्थान यापैकी चुकीची जोडी. गोदावरी त्र्यंबकेश्वर, कृष्णा महाबळेश्वर, कावेरी हुबळी. आता यामध्ये कावेरी हुबळी कर्नाटक ही जोडी चुकीची आहे, त्यामुळं ते उत्तर आहे. आता खालील राज्यांपैकी कोणते राज्य भारत चीन सीमेला लागून नाही? अर्थातच मणिपूर हे भारत आणि चीन सीमेवर नाही. भारताच्या भूगोलाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात आहे आणि लक्षद्वीप अरबी समुद्रात आहे. अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात बरोबर आहे, लक्षद्वीप अरबी समुद्रात बरोबर आहे. पुढे बघा, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट बरोबर आहे, ग्रेट निकोबार बेटावर आहे. इंदिरा पॉइंट हा ग्रेट निकोबार बेटावर आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, 10व्या अंश वाहिनी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांना वेगळे करतात. अगदी हे पण बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 सर्व विधान बरोबर आहेत. बघा, खाली दिलेल्या भारतीय शहरांना उत्तर ते दक्षिण दिशेने लावा. आता उत्तर ते दक्षिण दिशेने लावायचा, उत्तरेपासून खाली दक्षिणेकडे. म्हणजे आपल्याला भौगोलिक लोकेशन, जिओग्राफिक लोकेशन मॅपिंग सुद्धा आपल्या डोक्यात असलं पाहिजे. तर यामध्ये सगळ्यात अगोदर उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचं म्हटलं तर पुणे, त्यानंतर हैदराबाद, पणजी आणि बेंगलोर अशा पद्धतीनं आपल्याला लावावं लागेल. आता बघा, गांधी सागर धरण खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे? चंबळ प्रकल्पचा तो भाग आहे. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारलेला आहे? मध्य प्रदेश, MP, मध्य प्रदेश. बघा, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो. जोगवा धबधबा किंवा गिर सप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. कर्नाटक राज्यात आहे. कोणत्या 2 नद्यांनी मिळून पश्चिम बंगाल व बांगलादेशात पसरलेल्या सुंदरबन या जगातील सगळ्यात मोठ्या त्रिभुजाची निर्मिती होते? गंगा व ब्रह्मपुत्रा. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? सातपुडा. सातपुडा पर्वतावर आहेत. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? मित्रांनो, पूर्णा आहे, मांजरा आहे, प्राणहिता आहे, पण तापी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. ओके. पुढे, जगातील सर्वात मोठे नदीतील बेट
माजुली कोणत्या नदीमध्ये व कोणत्या राज्यात आहे? ब्रह्मपुत्रा आसाम, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे आणि आसाम राज्यामध्ये आहे. शिवसमुद्रम हा कावेरी नदीवरील जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम हा जो कावेरी नदीवर असणारा जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, तो कर्नाटक राज्यामध्ये आहे. महत्वाचा प्रश्न आहे. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. मित्रांनो, आपण फक्त वन लाइनर घेतोय, त्यामुळे आपण क्विक आणि फास्ट चाललेलो आहे. आपण डिटेल एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये घेत नाही आहोत. आपल्याला जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. आता बघा, कोणत्या देशाशी भारत देशाची स्थल सीमा सर्वाधिक लांबीची आहे? अर्थातच बांगलादेशाशी सर्वाधिक लांबीची आहे. भारतातील सर्वात लांब हिम नदी ग्लेशियर कुठे आहे? कोणती आहे? सियाचीन. सर्वात लांब ग्लेशियर म्हणजे हिम नदी सियाचीन आहे, लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? सगळ्यात मोठे राज्य या ठिकाणी राजस्थान. पुढे बघा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? विंध्य पर्वत रांगा. कुठल्या? विंध्य पर्वत रांगा. कैमूरच्या टेकड्या, बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. कैमूरच्या टेकड्या विंध्य पर्वत रांगा, लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन NIO कार्यरत आहे? पणजीला आहे, पणजीला. केंद्रीय सागरी संशोधन. पणजी ही गोव्याची राजधानी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा भारतातील बेटीय जिल्हा आहे. बेटीय जिल्हा हा माजुली आहे. कुठला आहे? माजुली. कोणत्या देशासोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे? बांगलादेश. बांगलादेश. ठीक आहे. खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत? लडाख आहे, जम्मू काश्मीर आहे आणि लक्षद्वीप पण आहे. ठीक आहे. चला पुढे. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? आपल्याला माहित आहे, गुजरात. गुजरात. भारतातील सर्वात जुने कार्यरत तेल शुद्धीकरण रिफायनरी कोठे? दिग्बोई रिफायनरी. दिग्बोई रिफायनरी. नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या कोणत्या दिशेला वाहतात? महत्वाचा प्रश्न. नर्मदा आणि तापी पश्चिम वाहिनी आहेत. कुठल्या आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान, चीन या तीनही देशाला जोडलेली आहे? सिक्कीम. सिक्कीम हे नेपाळ, भूतान आणि चायना तिघांना लागून असणार राज्य म्हणजे सिक्कीम आहे. चला, भारतात खारफुटी वनांचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. खारफुटी वनाचा प्रकार तो पश्चिम बंगालमध्ये आहे. खारफुटी वने पश्चिम बंगालमध्ये आहे. भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? अर्थातच मिर्झापूर अलाहाबाद येथे आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे मिर्झापूर. पुढे बघा, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? वलीय पर्वत आहेत बेटे हो, वलीय पर्वत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यापैकी सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? अरवली. अरवली पर्वतरांग सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे, लक्षात ठेवा. सर्वात जुनी पर्वतरांग आहे. ओके. या पद्धतीनं मित्रांनो तुमच्यासाठी आपण ज्ञानपीठ अकॅडमीची माझी संपूर्ण टीम, मी आणि माझे सहकारी तुमच्यासाठी वेगवेगळ्या PDF, वेगवेगळ्या PPTs बनवत आहोत. आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. आजच्या व्हिडिओचं एकच उद्देश होता की झपाझप वन लाइनर भूगोल तुमच्या दृष्टिक्षेपात आणायचा. खरं तर आपले डिटेलमध्ये लेक्चर सुद्धा आपण कालांतराने घेणार आहोत, पण आता मुंबई पोलीस भरतीच्या पेपरसाठी हा व्हिडिओ आपण इमिडिएट बनवलेला आहे. मित्रांनो, दररोज क्वालिटीचा कंटेंट, तुमच्या कामाचा कंटेंट तुमच्या समोर घेऊन येत आहे हा तुमच्या कामाचा माणूस. व्हिडिओ कसे वाटत आहेत, तुम्हाला कंटेंट कसा वाटत आहे हे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आणि दुसरं एक, येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही पोलीस भरती किंवा कुठल्या परीक्षेमध्ये सक्सेस व्हाल तेव्हा फोन करून आम्हाला तुमच्या विजयाची बातमी द्यायला विसरू नका, कारण तुमच्या विजयाची बातमी ऐकून आमच्या मनाला जो आनंद होईल तो शब्दात मला सांगता येणार नाही. एक नंबर तुम्ही लिहून घ्या, त्या नंबरवरती निश्चितपणानं फोन करायला विसरू नका.
8805363100 या नंबरवर कॉल करून तुम्ही जेव्हा पण सक्सेस व्हाल तेव्हा तुमच्या विजयाची गोड बातमी तुमच्या कामाच्या माणसाला द्या. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन, तुमच्या कामाचा कंटेंट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, अलर्ट राहा. गुड नाईट.